बघा चकल्या किती मस्त झालेल्या आहेत, एकदम काटेरी झाले आहेत आणि कुरकुरीत, अजिबात तेलकट नाही। तुम्हाला चकलीत तेल दिसतंय का बघा? अजिबात नाहीये तेल। बघा एकदम कुरकुरीत मस्त झाल्या चकल्या। मुलांच्या शाळेतील परीक्षा पण संपलेल्या आहेत, आता शाळांना सुट्टी पडत चाललेली आहे। आता दररोज तुम्हाला एकच हा प्रश्न ऐकायला मिळणार की आई काहीतरी खायला देणार किंवा आई आज काय बनवणार स्पेशल, बरोबर ना? तुम्ही मुलांसाठी किती तऱ्हेचे पौष्टिक पदार्थ बनवा, त्यांना खाऊ घाला, पण त्यांना आवडतात कुठचे पदार्थ जे मार्केटचे असतात, मैद्यापासून बनवलेले असतात, चटपटीत असतात, ते त्यांना आवडतात ना? तुम्ही मुलांना किती तऱ्हेचे पौष्टिक पदार्थ बनवून खाऊ घाला, चपाती भाजी खाऊ घाला, डाळ भात खाऊ घाला, पण त्यांना ते मार्केटचे पदार्थ जास्त खायला आवडतात। मग त्यांना काय बनवून द्यायचा तुम्हाला पण प्रश्न पडतोच ना? प्रत्येक आईला हा प्रश्न हमखास पडतोच। तुमचा हाच प्रश्न आज मी सोडवणार आहे। नमस्कार, मी कृष्णाई श्रीकांत गजने कुंभार तुम्हा सगळ्यांचं आपल्या आजच्या व्हिडिओमध्ये खूप खूप मनापासून स्वागत करते। आज मी तुम्हाला कुरकुरीत बटर चकली बनवून दाखवणार आहे। यामध्ये अजिबात मैद्याचा वापर केलेला नाहीये, तांदळाच्या पिठापासून ही चकली बनवलेली आहे। इतकी चविष्ट लागते ना, अजिबात ते तेलकट देखील होत नाही आणि 1 ते 2 महिने ना आरामात टिकते। अगदी भारी होते चवीला आणि घरगुती साहित्यात घरगुती पद्धतीने म्हटलात ना अर्ध्या ते पाऊण तासात ही चकली बनवून तयार होते। कमी वेळात झटपट बनणाऱ्या पदार्थाला आता आपण सुरुवात करूया। त्यासाठी इथे मी 2 कप तांदळाचं पीठ घेतलेलं आहे। 1 टेबलस्पून जिरं, अर्धा टेबलस्पून काळे तीळ घेतलेत, 2 टेबलस्पून बटर, चवीनुसार आपल्याला मीठ टाकायचंय, पाणी आणि चकली तळण्यासाठी तेल लागणार आहे। बघा एवढ्याच मोजक्या साहित्यात तुम्हाला ही चकली बनवून दाखवते, ज्यामध्ये बटरचा स्वाद ना एकदम मस्त लागतो आणि खायला एकदम भारी लागते चकली आणि एकदम कुरकुरीत तयार होते। आता आपण चकलीचं पीठ तयार करून घेऊया। टोप ठेवलेला आहे, टोपात आता आपल्याला पाणी ओतायचंय। आपण 2 कप तांदळाचं पीठ घेतलेलं, त्यासाठी आपल्याला 2 कप पाणी घ्यायचंय। तुम्ही 1 कप घेतलात तर 1 कप पाणी घ्यायचं। तुम्ही वाटीचं प्रमाण घेतलात ना तरी देखील चालेल। आता हे पाणी आपण गरम करून घेऊया। पाण्याला बघा उकळी आलेली आहे। आता आपल्याला ह्यामध्ये टाकायचंय चवीनुसार मीठ, आता टाकायचे 1 टेबलस्पून बटर। आपण 2 टेबलस्पून बटर घेतलेलं, त्यातलं 1 टेबलस्पून आता टाकायचं आणि 1 टेबलस्पून नंतर पीठ मळताना टाकायचं। बटर पूर्णपणे आपल्याला हे मेल्ट करून घ्यायचंय। बटर बघा पूर्णपणे मेल्ट झालेलं आहे। आता आपल्याला ह्यामध्ये टाकायचंय तांदळाचं पीठ, आणि गॅस कमीच ठेवायचा आपल्याला आणि पीठ आहे ना पाण्यात व्यवस्थित मिक्स करून घ्यायचंय। हे बघा पिठाच्या ना अजिबात गुठळ्या होत नाहीत हा, एकदम परफेक्ट असे पीठ तयार आहे। आता आपल्याला काय करायचंय, गॅस बंद करायचाय, सगळं पीठ असं व्यवस्थित काढून घ्यायचंय आणि ह्याच्यावरती असं झाकण ठेवायचं आणि 5 मिनिटं पीठ मुरवून घ्यायचं। 5 मिनिटं झालेली आहेत, पीठ पण चांगलं असं मुरलंय बघा। आता आपण एका ह्या प्लेटमध्ये काढून घेऊया। हे पीठ खूपच गरम आहे ना, आपण हे थोडं थंड करून घेऊया, म्हणजे व्यवस्थित आपल्याला ते मळता येईल। पीठ बघा थोडंसं थंड झालेलं आहे, म्हणजे हाताला सहन होईल ना इतपत हे आपण थंड करून घ्यायचं। एकदम पण पूर्ण थंड करू नका हा। आता आपल्याला ह्यामध्ये टाकायचे आहेत हे काळे तीळ, जिरं, आणि उरलेलं सगळं हे बटर आपल्याला टाकायचंय। असं अर्ध तुम्ही टाकलात ना, म्हणजे अर्ध पाण्यात आणि अर्धे पीठ मळताना चकलीला एकदम सुंदर चव येते बटरची। असं व्यवस्थित आपल्याला हे मिक्स करून घ्यायचंय। आणि आपल्याला हे पीठ आहे ना चांगलं असं मळून घ्यायचंय। एकदम परफेक्ट पाण्याचं प्रमाण मी तुम्हाला सांगितलंय बघा। आपल्याला अजिबात ह्याला पाणी लावायची गरज नाही लागली बघा। आपल्याला घट्ट पण नकोय हे पीठ, पातळ पण नकोय, असं मध्यम हवंय बघा, म्हणजे चकलीला ना काटे अगदी सुंदर पडतात।
असे काळे तीळ जिरं वगैरे असेल ना, चकली खायला पण अगदी चविष्ट लागते आणि दिसते पण सुंदर. हे बघा, पीठ मी इथे असं मळून घेतलेलं आहे. तुमचा चकलीचा साचा केवढा आहे त्या अंदाजानं आता आपण हे गोळे तयार करून घेऊया. सगळी तयारी आपली झालेली आहे. एका बाजूला तेल पण गरम करत ठेवलेलं आहे आणि इथे ना मी चकलीचा साचा घेतलेला आहे. साच्याला आतमधनं तेल लावून घेतलेलं आहे. एक गोळा ना आपण हा भरून घेऊया. आता चकल्या पाडूया. अगदी मस्त पडते चकली बघा. आणि चकली पाडताना ना पीठ हे अजिबात तुटत नाहीये बघा. मी तुम्हाला पाण्याचं बटरचं एकदम हे परफेक्ट प्रमाण सांगितलेलं आहे बघा. चकलीची साईज तुमच्या आवडीनुसार, तुम्हाला किती मोठी छोटी हवी आहे ना त्या अंदाजाने आपण ही चकली करायची. अहो जरा कॅमेरा जरा जवळ आणा, इकडे चकली दाखवूया. मी छोट्या मोठ्या दोन्ही साईजच्या चकल्या पाडते आता. शेवटचं जे टोक आहे ना चकलीचं पिठाचं ते असं जरा चिकटवून घ्यायचं म्हणजे तेलात सुटत नाही. तेल आपल्याला एकदम कडकडीत असं तापवायचं नाही हा. एक असा गोळा टाकून बघायचा. हे बघा, गोळा असा पटकन वरती आलाय आणि बुडबुडे पण येतात. एवढं आपल्याला तेल हे तापवून घ्यायचंय. चकली तळणं सगळ्यात महत्त्वाचं आहे हा. चकली तुम्ही व्यवस्थित तळलात ना की चांगली अशी कुरकुरीत होते आणि अजिबात ती तेल पित नाही. चकल्या आपण सोडूया तेलात. अशा अलगद सोडायच्या. एकदा चकल्या तुम्ही तेलात सोडलात ना की अजिबात त्याला झारा लावायचा नाही आणि गॅस आपल्याला मीडियम करायचा आहे आता आणि चकल्या छान ह्या तळून घ्यायच्या आहेत. आता बघा तेलाचे बुडबुडे किती दिसत आहेत. चकल्या तयार झाल्या ते ओळखायचं कसं माहिती? तेलाचे बुडबुडे पूर्णपणे शांत व्हायला पाहिजे. तेल जरा शांत व्हायला पाहिजे, मग ओळखायचं आपली चकली तळून तयार आहे. गॅस मिडियमच करून तळायच्या. जरा अर्धा मिनिट झाला ना झाऱ्याला अशा हलक्या कडक लागायला पाहिजे चकल्या. मग आपण अशा उलटून मस्तपैकी तळून घ्यायच्यात. पूर्ण हे बुडबुडे ना तेलाचे शांत व्हायला पाहिजे म्हणजे जी चकली आहे ना आतपर्यंत छान अशी तळली जाते. अशी व्यवस्थित तुम्ही तळलात नाही ना तर चकली ती मऊ पडते. म्हणजे कुठच्याही हा तळणीचा पदार्थ चकलीचा असतो बघा, आपण दिवाळीच्या वेळेला पण करतो बघा. तळणं सगळ्यात महत्त्वाचं आहे. तेल तापलं, चकली तेलात टाकली की आपण गॅस मिडियम करायचा आणि छान तळून घ्यायच्या. म्हणजे एकदम मोठा पण गॅस नाही, एकदम बारीक पण नाही, मध्यम आचेवर तळायच्या. तेलाचे बुडबुडे बघा पूर्णपणे असे शांत झालेले आहेत आणि चकली हळूहळू अशी तळायला जाऊन बसायला सुरुवात झालेली आहे आणि झाऱ्याला एकदम अशी कडक कुरकुरीत लागते बघा. मग ओळखायचं आपली चकली ना बनवून तयार आहे. मस्त अगदी कुरकुरीत झाली आहे बघा. एकदम मस्त कुरकुरीत ही चकली तयार आहे. काढून घेऊया. सगळ्या चकल्या मी तळून घेतलेल्या आहेत. ताट बघा किती सुंदर दिसतंय. एकदम भारी झाल्या चकल्या. बघा चकल्या किती मस्त झालेल्या आहेत. एकदम काटेरी झाले आहेत आणि कुरकुरीत, अजिबात तेलकट नाही. तुम्हाला चकलीत तेल दिसतंय का बघा? अजिबात नाहीये तेल. हे बघा एकदम मस्त झाल्यात चकल्या, कुरकुरीत झाल्यात. आवाज येतोय ना? तुम्हाला एक चकली आता मोडून दाखवते बघा. एकदम कुरकुरीत मस्त झाल्यात चकल्या. अशा तुम्ही चकल्या जर मुलांना बनवून दिलात ना, पौष्टिक पण आणि टेस्टी पण, का नाही मुलं खाणार? अगदी आवडीन खातील, 100% माझी खात्री आहे. तुम्ही अशा चकल्या ना घरी बनवून पहा. कसा वाटला तुम्हाला आजचा व्हिडिओ कमेंट करून नक्की सांगा
आणि या व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा, जास्तीत जास्त शेअर करा आणि बेल आयकॉनवर नक्की क्लिक करा. थँक्यू. यासोबत चकलीचे भरपूर सारे प्रकार आपल्या चॅनलवरती आहेत. नक्की सगळे व्हिडिओ पाहत राहा. या बटर चकली सोबतच परवा मी तुम्हाला रव्याचा केक देखील बनवून दाखवलेला आहे, तो देखील व्हिडिओ पहा.